नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 26 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय सुमित्राबाई घरी आल्या, खूप पॅनिक झाल्या आणि अवंतिका सौमित्राला ओरडतायत, काय रे अशी कसं तुमचं लक्ष नव्हतं, अशी कशी घरात चोरी झाली. त्यांच्या खोलीत जातात, नानांना उठवतात आणि त्यांचं कपाट चेक करतात आणि खूप रडारड करतात, अशी कशी चोरी झाली, तुमचं लक्ष नव्हतं का. आजीबाई पण सोबत आहेत त्यांच्या. आता ते दागिन्याचे बॉक्सेस उघडतात आणि नानांना म्हणतात, अहो हे काय झालं, माझे दागिने गेले कुठे. आणि अचानकपणे त्यांना चक्कर येते आणि त्या बेशुद्ध होतात. आता आजी सौमित्र सगळे आरडाओरडा करतात, काय झालं काय झालं. तर आता हा सगळा तमाशा बघताना नाना ओरडतात, सुमित्रा असं करून या जानकीला झोपेतनं जाग येते. म्हणजे काय, जानकीने स्वप्न ऋषिकेश जानकीला शांत करतो. अगं काय झालं जानकी, स्वप्न बघितलंस का वाईट कुठलं. आता जानकी म्हणते, अहो अहो आईंना हार्ट अटॅक आला, अहो दागिन्याबद्दल कळलं तर. आता ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी वाईट स्वप्न येते. जानकी म्हणते, नाही नाही ऋषिकेश, आई यायच्या आत आपण ते दागिने शोधलेच पाहिजे. अहो पोलीस त्यांचं काम करतील पण आपण शोधू दागिने. ऋषिकेश म्हणतो, हे बघ आपण उद्या ना दागिने शोधू आणि उद्या ना आपण गावकऱ्यांना विचारू. माझ्या काही मित्रांना बोलवतो मी आणि त्यांना सांगतो हे प्रकरण, तू शांत झोप बघू जानकी. आता जानकी शांतपणे झोपते. ऋषिकेशने असं सांगितल्यावर तो तिला दिलासा देतो की शोधू आपण दागिने. ऐश्वर्या आता या हवालदारांना चहा पाणी करते बरं का सकाळी सकाळी आणि म्हणते, घ्या ना दादा घ्या, तुम्ही खूप थकला असाल. आता उगाचच त्यांना मस्का मारते कारण तिला त्या कुंडीत दागिने शोधायचे आहेत ना. ऐश्वर्या आता त्यांना चहा पाणी देते आणि म्हणते, बसा बसा दादा तुम्ही इथे. आणि आता प्रेक्षकांनो मोठा चमत्कार घडलाय, कारण ऐश्वर्याने ज्या जागी दागिने लपवले ना त्या जागी जी कुंडी आहे, म्हणजे त्या कुंडीत लपवलेत ना तिने, ती आठवते आता रात्री कुठे दागिने इकडे तिकडे बघायला लागते ऐश्वर्या, तेव्हा तिला ती कुंडी काही तिथे दिसेना. आता मोठा घोटाळा झालाय बरं का मंडळी. काय झालंय त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा, मजा येणार आहे तुम्हाला आजचा एपिसोड बघायला. ऐश्वर्या आता गुलाबला आवाज देते, गुलाब ए गुलाब इकडे ये. आता गुलाब काहीतरी करत असतो तिथे कुंड्यांचा कोटाणा. आता गुलाब म्हणतो, बोला वहिनी काय झालं. मग आता ऐश्वर्या म्हणते, ए इथे जुन्या कुंड्या होत्या काय केल्या तू. गुलाब म्हणतो, आहो वहिनी ती नवीन झाडं होती ना ती नव्या कुंड्यांमध्ये लावली बघा मी, आणि बाकीचे सगळे झाडं होते ना. आता ऐश्वर्या म्हणते, अरे बाबा त्याला बोलू पण देत नाही ती आणि म्हणते, कोणाला विचारलं तू, कोणाला विचारून केलंय तुला, मी कुंड्यांबद्दल विचारते, तू झाडांचं कशाला सांगतोय मला. मग आता गुलाब म्हणतो, अहो ते कुंड्यानं त्या जुन्या झाल्या होत्या, त्या कुंड्यातलं एक गुलाबाचं रूप होतं ना. मग आता ऐश्वर्या म्हणते, अरे बाबा तेच गुलाबाचं रूप कुठे गेलं ते. गुलाब म्हणतो, अहो वहिनी ती कुंडीनं मी कचरा कुंडीत टाकून दिली. आता ऐश्वर्या आधी तर डोक्याला हात मारते आणि म्हणते, गुलाब तू कुंडी कचऱ्या कुंडीत टाकून दिली. मग आता गुलाब म्हणतो, अहो वहिनी ते झाडं सगळे सुकले होते हो, आणि त्या कुंड्या पण फार मोठ्या मोठ्या होत्या. आता ते गुलाबाचं झाड ते पण टाकून दिलं कचऱ्याच्या डब्यात मी, ती कचऱ्याची गाडी आली होती ना. मग आता ऐश्वर्या जोरात ओरडते, आगाऊपणा कोणी करायला सांगितला होता, कशाला त्या कुंड्या फेकल्या तू. ऐश्वर्याच्या ओरडल्यामुळे ते पोलीस ऐश्वर्याजवळ येत म्हणतात, काय झालं मॅडम. आता ऐश्वर्या म्हणते, अहो काही नाही, अहो हे ऐकत नाही तो नौकर लोक, काही कामं करून ठेवतात बघा. अहो दादा काही नाही झालं, चहा घेतला का तुम्ही, अहो तुम्हाला बिस्किटच दिली नाही मी. मग आता ते हवालदार म्हणतात, अहो मॅडम ओरडल्या का बरं तुम्ही. मग ऐश्वर्या म्हणते, अहो काही नाही हो, ह्यांना कामं सांगितले ना ऐकत नाहीत बघा, 10 वेळेला सांगितलं तरी काहीतरी उलटे उद्योग करतात. आता गुलाबला विचारायला कसं तरीच होतंय. ऐश्वर्या म्हणते, सांगितल्याशिवाय काम धड करत नाही हो हे लोक. मी त्याला म्हणत होते, अहो ऊन किती आहे, झाडांना पाणी घाल. बरं दादा तुम्हाला काही हवंय का. आता ते हवालदार चालले जातात तिथून. ऐश्वर्या गुलाबला खूप ओरडते ते गेल्यानंतर आणि म्हणते, गुलाब कुंड्या टाकायच्या आधी मला विचारलं का नाही तू. आता गुलाब म्हणतो, वहिनी इतकं काय झालंय चिडायला, काही वेगळं झालंय का. ऐश्वर्या म्हणते, अरे बाबा माझ्या एका ऑस्ट्रेलियाच्या फ्रेंडकडनं ते कुंडी आली होती, इथे काही बिया मागवल्या होत्या मी, त्या पेरल्या होत्या कुंडीमध्ये. मग आता गुलाब म्हणतो, अहो त्या बिया कुठे जगल्या, त्या किडल्या सगळ्या, म्हणून फेकून दिल्या मी त्या कुंड्या. मग आता ऐश्वर्या म्हणते, कुठे फेकल्या त्या कुंड्या तू. आता गुलाब म्हणतो, अहो आत्ता गाडीने येऊन गेली का त्याच्यातच टाकल्या. आता ऐश्वर्या चिडून चालली जाते तिथून, पण गुलाबला कळतच नाही नेमकं त्याच्याकडनं चुकी काय झाली आहे. पण खरं सांगू प्रेक्षकांनो, कुंड्या कोणी डायरेक्ट फेकून देतं का हो, म्हणजे बाजूला ठेवतं, त्याचा काही वेगळा उपयोग करतं. पण असं मालिका म्हणल्यावर ऐकावं ते नवलच, त्यापेक्षाही जास्ती नवल तुम्हाला पुढे वाटणार आहे. बघा काय घडलंय.
आता जानकी आणि ऋषिकेशने काही लोकांना बोलवलंय. ऋषिकेश त्या लोकांना दागिन्यांबद्दल सांगतो आणि जानकी पण सांगते की असे असे आमचे दागिने चोरी झालेत. तुम्हाला जर काही हा प्रकार कुठे म्हणजे माहिती आहे का, कोणी ओळखीचं आहे का, तुमची मदत लागेल आम्हाला या प्रकारासाठी. म्हणजे तुमच्या माहितीत कोणी असेल तर या प्रकाराकडे लक्ष द्या म्हणा. म्हणजे कोणी दागिने चोरतं का आपल्या गावामध्ये, असं कोणाला माहिती असतं ना, असे बुरटे चोर वगैरे. म्हणून जानकी ऋषिकेशने या लोकांना बोलवलंय. आता जानकी हात जोडून रिक्वेस्ट करते सगळ्यांना, दादा हात जोडते मी, आम्हाला मदत करावं, ते दागिने वेळेत सापडणं खूप महत्वाचं आहे. मग ते लोक म्हणतात, वहिनी हातबीत नका हो जोडू, अहो तुमचे दागिने शोधणं आमची जबाबदारी समजतो आम्ही, नका काळजी करू, आम्ही सगळं व्यवस्थित शोधू. आणि आता तो माणूस गावकऱ्यांना सांगतो, तो जे ऑरेंज कलरचा पंचा आहे ना त्याच्या अंगावर, तो म्हणतो आपल्या गावच्या वेशीवरती तो खबरे आहे ना, त्याला सांगू आपण, आणि वहिनी दागिन्यांचे फोटो दाखवा मला, आम्ही सगळे फोटो तिकडे पाठवू आणि जो कोणी चोर असेल ना तो पकडला जाईल. बघा तो चोर सोनाराकडे नक्की विकायला जाईल दागिने आणि आपण त्याची गचांडी पकडू. आणि सगळे गावकरी यांना म्हणतात, टेन्शन घेऊ नका, आम्ही दागिने शोधू, सापडले की तुम्हाला कळवू. आणि आता जानकी ऋषिकेश त्यांचे आभार मानतात आणि ते सगळे गेल्यावर आता जानकी ऋषिकेशला टेन्शन आलंय, पुढे कसं होईल, दागिने शोधता येतील की नाही. मग ऋषिकेश म्हणतो, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय जानकी, रणदिवेसाठी नाही. जानकीला काळजी वाटते की सगळे घरचे ठीक असतील की नाही म्हणून. पण आता सारंगला कळलंय बरं का, सगळ्या कुंड्या कचरा कुंडीत गुलाबने टाकल्या, आता त्याला हार्ट अटॅक यायचं बाकी आहे. ऐश्वर्याला तो म्हणतो, ऐश्वर्या सगळ्या कुंड्या कचऱ्यात गेल्या, अहो काय बोलताय तुम्ही. आता ऐश्वर्या म्हणते, हो ना, त्या गुलाबनं मूर्खपणा करून ठेवलाय, असं वाटतंय ना त्याला जिवंतच मातीत पुरून टाकू आणि मारून टाकू त्या गुलाबला. मग आता सारंग म्हणतो, अहो तो गुलाब खड्ड्यात गेला ऐश्वर्या, अहो ते सोनं नाही मिळालं ना तर ते गुंड आपली माती माती करतील हो. तुम्हाला सांगत होतो ऐश्वर्या, मी सांगत होतो त्या कुंडीमध्ये सोनं ठेवू नका, तुम्ही माझं ऐकलं का. आता ऐश्वर्या संतापते सारंगवर आणि म्हणते, ए सारंग माझं डोकं नको खराब करू, काय करायला पाहिजे होतं, मी का त्या नानांच्या उशीत जाऊन लपवून ठेवायला पाहिजे होते का दागिने. एकतर मी डोकं लढवलं, ते दागिने चोरले, मी चोरले, आणि आता माझ्यावर ओरडताय तुम्ही. खड्ड्यात गेले ते दागिने, मला नाही काही फरक पडत आता. सारंग म्हणतो, आज काय करता ऐश्वर्या आता त्याच्यावर वसकते, आहे चल बाजूला हो. सारंग तिच्या ओरडल्यामुळे घाबरतो आणि म्हणतो, चूक झाली हो माझी ऐश्वर्या, अहो मला टेन्शन आलं, मी चुकीचं बोललो तुम्हाला, सॉरी. आता ऐश्वर्या म्हणते, आधी समजायचं होतं ना तुम्हाला, अक्कल कुठे जाते तुमची, लगाम लावायचा तोंडाला बोलताना माझ्याशी. आता सारंग म्हणतो, झाली बाबा चूक माझ्याकडून ऐश्वर्या, अहो चुकलं माझं ऐश्वर्या, अहो सोनं शोधायला पाहिजे आपण ऐश्वर्या, शांत व्हा हो, अहो आपण आता काय करायचं. ऐश्वर्या म्हणते, अहो आपल्याला ती कुंडी शोधावी लागेल, कचऱ्याची गाडी शोधावी लागेल, ते करावं लागेल काम, आधी काय करायचं काय विचारतो मला. आता सारंग म्हणतो, बरोबर ऐश्वर्या आपण शोधू, पण मला सांगा मुळशी गावामध्ये किती कचऱ्याच्या गाड्या आहेत, आपलं सोनं कुंडी कोणत्या गाडी ते कसं कळणार आपल्याला. आता ऐश्वर्या म्हणते, मी काय मुळशी गावची कचरा प्रमुख आहे का. सारंग म्हणतो, आओ पण आपलं सोनं आपली कुंडी कोणत्या गाडीत ते कसं कळणार आपल्याला. ऐश्वर्या म्हणते, मी काय ब्रह्मदेव आहे का समजायला मला, चला तिकडे काय घडतंय काय नाही ते आपल्याला पाहावं लागेल, आधी आपल्याला जावं लागेल. सारंग मी काय अंतर्यामी नाहीये, आपल्याला घराच्या बाहेर पाय ठेवावे लागतील तेव्हा ते सोनं सापडेल ना, चला आता, हे असं केल्यानं काही सापडणार नाहीये सोनं. सारंग हातावर हात घासत असतो, त्यामुळे ऐश्वर्या चिडते त्याच्यावर आणि फायनली त्याला घराच्या बाहेर काढते. आता इकडे बघा, जानकी आज महाशिवरात्र आहे म्हणून देवाची पूजा करत असते आणि आता ती देवळात निघालीये आणि ऋषिकेशला सांगते की मी देवळात निघालीये ऋषिकेश, पूजा करायची आहे ना आज महाशिवरात्रीची. ओवी म्हणते, अरे वा आज शिवरात्र आहे ना, मग फराळाचं केलं असशील तू. ऋषिकेश म्हणतो, साबुदाण्याची खिचडी. ओवी म्हणते, रताळ्याचा किस आणि बरंच असं काही. मग आता जानकी म्हणते, हो मी सगळं केलंय, आधी मी देवाचं दर्शन करून येते, आतमध्ये सगळं ठेवलंय तुमच्यासाठी, तुम्ही खाऊन घ्या. जानकीचा मूड ऑफ आहे हे ऋषिकेश आणि ओवीच्या लक्षात येतं. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी थांब जरा, सॉरी ग, मी तुला उगाच जरा बोलून बसलो ना, म्हणजे ओवी सोबत मी पण फराळाचं डिस्कस केलं, तू वेगळ्या विचारात होतीस म्हणून म्हटलं. आता जानकी म्हणते, इट्स ओके ऋषिकेश, आज माझा निर्जळी उपवास आहे, मी देवळात जाऊन येते, तुम्ही दोघं जण फराळाचं करून घ्या. आता जानकी असं बोलून निघाली आहे देवळामध्ये, म्हणजे दागिने सापडेपर्यंत ही निर्जळी उपवास करणार आहे. ओके, जानकी आदर्श सून आहे, कबूल आहे बाबा आपल्याला, पण हे साप वगैरे दिसणं जरा ओव्हर वाटलं प्रेक्षकांनो. असो,
मालिका म्हणल्यावर थोडंफार चालायचंच. पण आजीबाई आणि सुमित्राबाई आल्यात यात्रेहून, देवदर्शनाहून परत. आता सुमित्राबाई म्हणतात, आई काय मन प्रसन्न झालं ग देवदर्शन केल्यावर. आणि आई मी आता ठरवलं बरं का, आता निमित्त करायचंच नाही. मुलं मोठी झालीत, आता सुना शहाण्या आहेत. आपण दोघींनी देवदर्शनाला जाऊन मुलांवर घर सोपवायचं बघ. आता आजीबाई म्हणतात, बरोबर बोललीस बघ सुमित्रा, किती छान देवदर्शन झालं ग आपलं, असंच व्हायला पाहिजे ग नेहमी. आणि त्या भंडाऱ्यातले मोतीचूरचे लाडू काय सुरेख होते ग, मला 2च लाडू मिळाले बघ सुमित्रे. आता सुमित्राबाई म्हणतात, अगो आई तुला गोड खायचं नाहीये, बस झाले तुला 2 लाडू. आता असं म्हणून त्या घराकडे वळतात तर त्यांना 2 हवालदार दिसतात. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई आई, अगं पोलीस कशाला आले असतील आपल्या घरी. आजीबाई म्हणतात, अगं आले असतील सहज भेटायला. सुमित्राबाई म्हणतात, आई काहीतरी काय बोलतेस, पोलीस लोक काय असे सहज भेटायला येतात का. अगं मला असं वाटतंय सारंग आणि ऐश्वर्यानी ते घर गहाण ठेवलं ना, त्यामुळे आणखीन काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. मग आजीबाई म्हणतात, झालं आली माझ्या गुंडीवर परत, काही बोलू नको, चालून चालून माझ्या पायाचे तुकडे पडलेत बरं. काय जे विचारायचं ना घरात चल आणि मग विचार बरं बाई. आता 2घी जणी घरात येतात तेव्हा या सुमित्राबाईंपुढे सगळा खुलासा झालाय दागिन्यांचा. पण ऐश्वर्या आणि सारंगचा तमाशा बघा. आता सारंग आणि ऐश्वर्या गेलेत कचरा कुंडीच्या त्या तिथे सगळ्या डेपोवर. आता सारंग शोधतोय कुंडी कुठे आहे, कुंडी कुठे. काडी घेतलीये त्याने, अशी पतलीशी काडी आहे. आता ती काडी शोधता शोधता जाते तुटून. ऐश्वर्या म्हणत असते, शी 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 उडवू नका हो कचरा. सारंग म्हणतो, खाली असेल ना कचरा. ऐश्वर्या म्हणते, अंगावर नाही उडणार का तो कचरा, सारंग नीट बघा ना जरा. सारंगकडनं ती काडी तुटते बरं का आणि ती ऐश्वर्याच्या अंगावर पडते. ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, मागे बघत जा ना जरा, ती तुटली ना काडी, दुसरी घ्यावी लागेल आता, जरा नीट बघ. ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, नीट बघा ना जरा, ती तुटली ना काडी तुमच्याकडनं, समोर बघा समोर बघा. स्वतः नाकाला रुमाल लावून बसली आणि तो बिचारा सारंग बिना रुमालाचा त्या कचरा कुंडीवर काय काय शोधतोय, त्याचं तोंड काळं झालंय. आता सारंगला जीवावर आलेलं असतं बरं का ते कचरा कुंडीत शोधणं. तो म्हणत असतो, मागे बसून नुसतं हुकमा सोडताय. ऐश्वर्या म्हणते, काय म्हणाले काय म्हणाले. सारंग म्हणतो, अहो मी म्हणतोय मागं काही दिसलं तुम्हाला तर सांगा मला. आता तेवढ्यात त्यांनी पुढचा सीन दाखवलाय. सुमित्राबाई घरात पोहोचल्यात आणि आता या सारंगला सगळ्यांना हाका मारतात. मग अवंतिका आणि सौमित्र समोर येतात त्यांच्या. मग आता आजी विचारतात, सारंग गुंडी कुठे गेलेत, बाहेर दिसत नाही म्हणून विचारलं. आता त्या प्रसाद देतात अवंतिकाच्या हातावर आणि सुमित्राबाई म्हणतात, काय रे काय झालं, तुम्ही असे का बघतायत माझ्याकडे, आणि बाहेर पोलीस काय करताय आपल्या घराच्या. मग सौमित्र सांगतो की आपल्या घरात चोरी झाली आहे आणि झालेला सगळा प्रकार तो सुमित्राबाईंना आणि आजीबाईंना सांगतो, त्यामुळे आता टेन्शन आलंय नाही. सुमित्राबाई म्हणतात, बापरे आपल्या घरात चोरी झाली, काय कसं काय झालंय सगळं. आजीबाई म्हणतात, जानकी आणि ऋषिकेशने चोरी केली असेल. आता सौमित्र चिडतो आणि म्हणतो, असं काय बोलताय आजी तुम्ही. अवंतिका म्हणते, असं का बोलताय आजी तुम्ही, आता 25 लाख रुपये जिंकलेत. आजी उगाच चुकीचा अर्थ लावू नका, त्यांच्याकडे पैसे नसले तरी ते चोऱ्या बिऱ्या करणार नाही हा. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई काय झालं सांगशील का नीट. मग आता अवंतिका झालेला प्रकार सांगते. सगळा तमाशा आपल्याला पुन्हा एकदा त्यांनी इथे व्हिज्युअलाइज केलाय, म्हणजे कसं ते ऐश्वर्याने धूर मारला, कसे सगळे बेशुद्ध झाले वगैरे वगैरे. मग सौमित्र म्हणतो, अगं जेव्हा जानकी वहिनीने आम्हाला शुद्धीवर आणलं तेव्हा कळलं की. आता सुमित्राबाई म्हणतात, काय कळलं. मग सौमित्र सांगतो, आई सगळे दागिने चोरीला गेले ग, आता यांना बिचाऱ्यांना खरंच अटॅकच यायचा बाकी आहे. आजीबाई सुमित्राबाई आता अशा तोंडावर हात मारतात, बापरे दागिने गेले. आता इकडे बघा पुन्हा सारंग आणि ऐश्वर्याचा तमाशा दाखवलाय. सारंग बिचारा कचऱ्यामध्ये हात घालू घालू परेशान. आता ऐश्वर्या मागून नुसती उंटावरून शेळ्या हाकतीये बरं का. आता त्या सारंगला म्हणते, सारंग हात घाला त्या डब्यामध्ये, बघा तिथे कुंडी आहे का. सारंगने ईच अँड एव्हरी कचऱ्या कुंडीवर जाऊन जाऊन हात घालून अगदी वकाऱ्या करून करून ते सगळं शोधलंय बाबा, तिथे कुठे कुंडी आहे का. सगळीकडे शोधत शोधत म्हणतो, नाहीये इथे कुंडी ऐश्वर्या, चला चला इथून चला. प्रेक्षकांनो, एवढ्या रेप्युटेड घरातले लोक, यांना आजूबाजूचे लोक पाहत नाहीये का कचरा कुंडीवर, काही आपलं. आता सारंग आणखीन एका ठिकाणी जातो, तिथे हात घालतो. आता सारंग म्हणतो, आओ कुठेच काही नाहीये हो, कचरा कुंडीतला सगळा कचरा पानं झालाय. आता तो कंटाळला आहे सारंग वासामुळे आणि घाणीमुळे. सारंग अगदी केविलवाणे म्हणत असतो, ऐश्वर्या अहो इथं कुंड्या नाहीये हो. ऐश्वर्या त्याच्यापेक्षा 150 आणि. ऐश्वर्या म्हणते, पण दागिने ते इथेच कुठे असतील ना, काही लॉजिक आहे काहीच्या बोलायला.
आता बघा पुढे सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या नाही हो इथे. ऐश्वर्या म्हणते बघा बघा आता आणखीन रुमाल लावलाय नाकाला, पुन्हा साडीचा पदर पण लावते आणि वास येतोय म्हणून शी घाण घाण करत उभी असते. आणि सारंग बिचारा एकटा त्या कचऱ्यामध्ये हात घालतोय. बिचारा सारंग, वाईट माणसांची साथ दिली ना की असे सगळं भोगावं लागतं. काय करणार आपण तरी. जाऊ द्या, मालिका आहे, मनोरंजन आहे, मजा येते पण ही मालिका बघायला. भरपूर हसायला मिळतं अगदी पोट भरून. तर पुढे बघा सुमित्राबाईंना आली आहे चक्कर. एवढे सगळे दागिने गेले. किती मोठे दागिने होते प्रेक्षकांनो. काल ऐकलं का तुम्ही काय काय त्या जानकीने यादी दिली होती. मग चक्कर नाही येणार तर काय. आता त्या सुमित्राबाई बसल्या ना खाली. आता तो सौमित्र म्हणतो आई तू टेन्शन नको घेऊ, सापडतील ग दागिने. कुठे नाही जाणार आपले दागिने, नाही जाणार. त्या लागतात रडायला. अवंतिका पटकन पाणी आणून देते. सौमित्र म्हणत असतो दागिने सापडतील, चोरही सापडेल. मग आता आजी म्हणतात त्या चोराला मेल्याला साप चावल, लुळा पांगळा होईल तो चोर. माझ्या सुमित्रेचे दागिने चोरले ना त्या चोरानं. सुमित्रा नको काळजी करू, अगं आपले दागिने मिळतील ग बाई. मग सुमित्राबाई म्हणतात अगं आई असे कसे मिळतील दागिने, अगं माझं डोकं काम करेन ग आई. आपलं घर गहाण होतं म्हणून मी देवाची प्रार्थना करायला गेले ग, देवाजवळ धावा करायला गेले. आता या दागिन्यांसाठी कोणाची प्रार्थना करू, कुठे जाऊ ग आई मी. अगं घराला दृष्ट लागली ग आई माझ्या. या वयात मला काय काय सोसावं लागणार आहे भगवंतालाच माहिती. त्या रडायला लागतात. देवा देवा आता काहीतरी कर रे बाबा, बोलव मला तुझ्याकडे. आता सौमित्र म्हणतो अगं आई नको रडू ग, असं काय त्रास करून घेतेस. अगं आपलं जे आहे ना ते आपलंच राहणार आहे, ते आपल्यापाशीच येईल, नको ग टेन्शन घेऊ आई. पण सुमित्राबाई बिचाऱ्या फार त्या सौमित्राला म्हणतायत अरे असं कसं येईल, कोण आणून देईल आपल्याकडे असं आयतं आपल्या वस्तू. आता सगळ्यांना टेन्शन आलंय. दागिने सापडतील तर कुठे सापडतील. आता नेहमीप्रमाणे जानकी हिरोईन नंबर 1 आहे, त्यामुळे जानकी रणदिवेंचे दागिने आणणारच आहे परत. आता तर डायरेक्ट तिने वशिला लावलाय बाबा महादेवाजवळ. काय झालं बघा. आता ती दर्शनाला जात असते ना तेव्हा रस्त्यामध्ये काही लोक सापाला मारायचा प्रयत्न करत असतात. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते प्रेक्षकांनो, या मालिकेत आज जो त्यांनी साप दाखवलाय ना तो कृत्रिमरित्या दाखवण्यात आलाय कॉम्प्युटर ग्राफिक्सने. तो खरा नाहीये आणि इथे कुठल्याही प्राण्याला हानी करण्यात आलेली नाहीये असं त्यांनी खाली सूचना ऐकवली आहे. जानकी त्या लोकांना रोखते. अगदी बरोबर आहे. जानकीचा उगाच मुक्या जनावरांचा जीव कशाला घ्यायचा. जानकी त्यांना समजवते का मारताय तुम्ही सापाला, याने कोणाला चावा घेतला का. आता ते माणसं म्हणतात अहो चावला तर, विषारी असला तर. जानकी म्हणते तुम्हाला माहिती आहे का तो विषारी आहे की बिनविषारी आहे. जगातले 95% साप हे बिनविषारी असतात. माहिती नाहीये का तुम्हाला. अहो उन्हाळा आहे ना, बिळातून बाहेर आले असतील ते, एरवी शेतातच असतात ते. आता आपण देव मानतो की नाही सापाला, तुम्ही त्याला असं मारताय. आता जानकी त्या सापाला रिक्वेस्ट करते खाली बसून. खरं तर तिने महाशिवरात्रीच्या दिवशी सापाचा जीव वाचवला हे फार छान केलं, पण एवढ्या शांततेत सापासमोर बसून कोणी रिक्वेस्ट करू शकत नाही हे तितकंच खरं आहे. आता जानकी म्हणते आज महाशिवरात्र आहे, आज दर्शन घडलंय तुम्हाला यांचं, नमस्कार करा, आज यांची पूजा करायची असते. मग आता ती बसते सापाच्या समोर आणि त्याला रिक्वेस्ट करते नागदेवता अरे आमच्याकडनं काही चुकलं माकलं असेल तर बाबा शिवरात्रीची आम्ही तुझी पूजा करतो, माफ कर आम्हाला काही चुकलं असेल तर. आल्या पावली परत जा रे बाबा, तुला कोणी इजा करणार नाही. ओम नमः शिवाय असं म्हणून जानकी त्या सापाला परतवून लावते आणि तो साप पण निघून जातो. आणि जानकी त्या लोकांना सांगते की तुम्ही अशा वेळेला सर्पमित्रांना फोन करत जा, मी तुम्हाला नंबर देते ऋषिकेशकडनं घेऊन. आता सुमित्राबाई त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन खूप रडायला लागतात आणि म्हणतात माझे खानदानी दागिने, माझ्या जानकीचे पण दागिने होते यात, अहो असे कसे दागिने चोरी गेले हो. त्या खूप रडतात आता नानांजवळ. एवढी सगळी आपली दागिने असे कसे दागिने लुटून नेले चोरांनी, त्या खूप रडत असतात. मग आजीबाई म्हणतात नुसते दागिनेच नाही, रणदिव्यांची अब्रू पण लुटून नेली आहे. आता सौमित्र म्हणतो अगाई तू शांत हो ना, अगं पोलीस तपास करतील ग, सापडतील ना दागिने. मग सुमित्राबाई म्हणतात कसे सापडतील, असं लुटून नेलेलं सोनं नसतं सापडत रे सौमित्र. सौमित्रला अवंतिकाला अजून टेन्शन आलंय. आता सुमित्राबाई म्हणतात हे सोनंच नाही, या घराचं सुख लुटून नेलंय त्यांनी. आता बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, यांचं कसं व्हायचं पुढे. आता काही सापडत नाहीये, काही सापडणार नाहीये हे सुमित्राबाईंना माहिती आहे. सुमित्राबाई नानांना म्हणतात आपल्या घराला दृष्ट लागली हो, आपलं सोनं आपल्या घराचं सुख सगळं सगळं हिरावून गेलं, आता काय करायचं आपण, आपला मान मर्तब सगळं रस्त्यावर येणार हो. आता खरंय प्रेक्षकांनो, यांचं घरातलं सगळंच लुटून गेलं ना. आता मात्र सुमित्राबाई खूप बडबड
बडबड करायला लागतात आई, आणि बोलता बोलता त्यांना आता भोवळ येते आणि जानकीचं स्वप्न खरं ठरतं आणि त्या बेशुद्ध पडतात. सुमित्राबाईंना भोवळ आल्यावर सौमित्र आणि अवंतिका त्यांना सावरतात आणि डॉक्टरांना बोलवतात. आता पुढे बघा, हे सारंग आणि ऐश्वर्या इथे तिथे सगळीकडे कचरा कुंडीवर जाऊन, म्हणजे त्या कचऱ्याच्या तिथे जाऊन शोधाशोध करतात, पण कुठे काही सापडे ना. सारंग म्हणतो, ऐश्वर्या असं कसं सापडणार आहे आपल्याला आता. आता तेवढ्यात त्याची नजर पलीकडे असलेल्या एका गार्डनकडे जाते आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या ते बघा तिथे कुंड्या आहेत, मला वाटतं त्या आपल्या कुंड्या आहेत. आता सारंग आणि ऐश्वर्या त्या गार्डनमध्ये जातात. ऐश्वर्या म्हणते, अरे हो सापडली की कुंडी. आता जसं ऐश्वर्याने त्या रोप लावलं होतं ना, सेम टू सेम तसंच रोप आहे तिथे गुलाबाचं. ऐश्वर्या ती कुंडी उचलायला लागते तेव्हा त्या म्हणजे नर्सरीचा ओनर येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या आणि सारंग खुश झाले, सापडली कुंडी. पण आता बघा, नेमका तो ओनर येतो तिथे नर्सरीचा आणि म्हणतो, ओ ती माझी कुंडी आहे. मग आता सारंग म्हणतो, अहो आमची कुंडी आहे ही. मग तो माणूस म्हणतो, ओ ती जरा जड झाली होती म्हणून गाडी आणायला गेलो होतो मी, माझ्या कुंडीला हात लावू नका, चला ठेवा तिथे कुंडी. आता ऐश्वर्या आणि सारंगला लिटरली तिथून तो माणूस हाकलवून लावतो. ऐश्वर्या म्हणते, अहो आमचीच कुंडी हो ही, सेम अशीच आहे. आता त्यांचा अवतार पाहून त्या माणसाला वाटतं हे कचऱ्यावालेच आहे की काय. आता तो माणूस म्हणतो, चला निघा इथून. ऐश्वर्या म्हणते, अहो आमचंच आहे नव्हते. मग सारंग म्हणतो, अहो दादा खरंच आमची कुंडी आहे. तो माणूस म्हणतो, कुठून येतात माणसं, सांगितलं ना माझी कुंडी आहे, चला निघा. आता ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला काही कळतं का, आपली कुंडी आहे का दुसरी कुंडी आहे, बघायचं ना आधी. सारंग म्हणतो, कुंड्या असतात ना सारख्याच, मला कसं कळणार आपलं आहे का दुसऱ्याचं आहे, आणि तुमचं काय हो ऐश्वर्या, तुम्ही काय केलं, अहो कुंडीमध्ये टाकलं तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं का हे आपलंच रोपटं आहे का दुसऱ्याचं रोपटं आहे, उगाचच मला बोलत राहता तुम्ही ऐश्वर्या सारखं. ऐश्वर्या म्हणते, हा चला ठीक आहे. सारंग म्हणतो, चला दुसऱ्या कचऱ्याकडे जाऊन शोधूया. काय हाल आले हो बिचाऱ्यांचे, कशाला रिकामे उद्योग करावं बरं. मग असो, आता सुमित्राबाईंना भोवळ आल्यामुळे डॉक्टरांना बोलवण्यात येते. डॉक्टर चेक करतात आणि सांगतात, काही नाही, यांचा BP जरासा शूट झाला होता म्हणून यांना भोवळ आली आहे, आणि आता ते काळजी घ्यायला सांगतात की गोळ्या औषधं लिहून देतात. आणि आता असं म्हणून डॉक्टर निघून गेलेत. आता सगळ्यांना आलंय टेन्शन, आता काय करायचं, दागिने कुठे शोधायचे. आता नानांनाही टेन्शन आलंय, नानांच्या जागेवर त्या झोपल्यात बिचाऱ्या. आता सौमित्र म्हणतो, नाना काळजी नका करू, आपण आहोत ना सगळे. मग आता अवंतिका म्हणते, अरे सौमित्र, आईंना कसं बरं वाटेल सांग बरं, त्यांचे वडिलोपार्जित दागिने चोरी गेलेत, त्यांना दागिने मिळाल्याशिवाय चैन पडणार नाही रे. मग आता आजीबाई म्हणतात, काय ग हे आत्ता सुचतोय का तुला शहाणपणा, चोर जेव्हा चोरी करून दागिने घेऊन गेलात तेव्हा काय झोपले होता का तुम्ही. आजीबाई असा ओरडतायत आता या अवंतिकावर. अवंतिका म्हणते, झोपलोच होतो आजी, अहो त्या चोराने बेशुद्ध केलं होतं आम्हाला. सौमित्र म्हणतो, जाऊ द्या आता, उगाचच तो विषय सारखा काढू नका. आता पुढे काय करायचं ना ते बघावं लागेल. मला वाटतं जानकी वहिनीला बोलवावं लागेल. आता ही अवंतिका म्हणते, जा तू सौमित्र, बोलवून आण जानकी वहिनीला. मग आता नाना पण म्हणतात, बोलवा जानकीला, बरोबर बोलतोय सौमित्र. मग या आजीबाई म्हणतात, कशाला जानकीला बोलवायचंय, सुमित्रा बरी व्हायला नकोय का तुम्हाला. अवंतिका म्हणते, म्हणूनच जानकी वहिनीला बोलवतोय आम्ही आजी. हे बघ सौमी, तू जा बरं आणि वहिनींना कळव मी इथेच आहे, जा तू वहिनींना घेऊन ये. मग सौमित्र म्हणतो, हो अवंतिका मी घेऊन येतो जानकी वहिनीला. सौमित्र गेला आता जानकीला घ्यायला. जानकी असते मंदिरात. आता नाना आणि अवंतिका काळजी घेत आहेत सुमित्राबाई. तर जानकी आली आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आणि तिची आणि महादेवाची बऱ्याच वेळ पूजा दाखवली आहे त्यांनी. जानकी महादेवाची पूजा करत असते. गेल्या नंदीच्या शिंगातनं असं छान दर्शन घेते महादेवाचं. चला, मालिकेच्या निमित्ताने आपल्याला महादेवाच्या या पिंडीचं दर्शन घडलं, छान वाटलं. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा प्रेक्षकांनो. आणि उद्या माझा वाढदिवस आहे बरं का. ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपली 1 लाखाची फॅमिली लवकरात लवकर पूर्ण करा, हीच काय ती अपेक्षा. तर पुढे बघा, जानकीला तिथे गुरुजी दिसतात. जानकी त्या गुरुजींशी बोलते. गुरुजी, आज ना माझा निर्जळी उपवास आहे. आज मी संपूर्ण मंदिर स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे, अभिषेक करणार आहे महादेवाला, उपवास करतेय. हे सगळं मला करता येईल ना आज इथे. मग ते गुरुजी म्हणतात, हो काही हरकत नाहीये, अहो ही पूजा दिवसभर चालेल तुमची. पण जानकी ताई काय झालंय, घरी सगळं ठीक आहे ना. जानकी म्हणते, हो ठीक आहे गुरुजी, पण काय झालंय, दागिने चोरी गेलेत.
लवकर सापडावेत म्हणून महादेवाचा आशीर्वाद मागतीये. मग ते गुरुजी म्हणतात हरकत नाहीये. आता जानकी महादेवाचं तिथे पूजा करायला बसली आहे आणि आता प्रार्थना करतीये की देवा आमच्या घरावरचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे, हे सावट लवकर दूर झालं पाहिजे. आज माझ्या कुटुंबावर दुःखाचा महादेवा मी दरवर्षी पूजा करते तुमची महाशिवरात्रीला, यावर्षी पण करतीये. माझं हे मनापासून केलेलं व्रत स्वीकारा. मी अभिषेक करणारे, बेल वाहणारे, माझं व्रत सफल होऊ द्या, सफल होऊ द्या देवा. म्हणजे तिला दागिन्यांसाठीच रिक्वेस्ट करायची आहे महादेवाला. थोडक्यात सांगायचं झालं तर सगळं काही चांगलं होऊ दे वगैरे वगैरे. तर आता इथे हा भाग संपवला. खूप मोठे मोठे भाग दाखवतात प्रेक्षकांनो. प्लीज चॅनलला लाईक करा. आवडला असेल भाग तर आवर्जून कमेंट करायला विसरू नका. खूप मेहनत लागते प्रेक्षकांनो तुमच्या समोर हा रिव्ह्यू सांगायला, प्रेझेंट करायला. तुमच्या एकेका लाईकमुळे खूप काही मिळतं, समाधान मिळतं, छान वाटतं आणि आपला रिव्ह्यू कुठेतरी लाईक केला जातोय याचं जास्ती आनंद वाटतो. त्यामुळे प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या प्रोमोमध्ये दिसतंय आपल्याला की या जानकीला सापाने म्हणजे त्या नागदेवतेने मार्ग दाखवलाय आणि तिला दागिने सापडलेत. सारंग आणि ऐश्वर्या कचरा वेचणाऱ्या माणसाला विचारतात की तुम्ही कुंड्या कुठे ठेवल्या, सापडल्या का तुम्हाला. तर तो माणूस दारूच्या नशेत असतो आणि तो सांगतो की मी त्या कुंड्या देवळाच्या मागे ठेवल्यात. आता त्या दागिन्यापर्यंत जानकी आधी पोहोचेल की ऐश्वर्या, हे बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला आजचा भाग कळवा आणि नेहमीप्रमाणे भेटूयात उद्या सकाळी याच वेळेत. तोपर्यंत धन्यवाद.